आपण नेहमी विचार करतो की शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा पाया कोणी घातला, पण ही कहाणी त्यांच्या जन्माच्याही खूप आधीची आहे. ही कहाणी आहे त्यांच्या आजोबांची, मालोजीराजे भोसले यांची. एका सामान्य शेतकऱ्याची, ज्याच्या एका निर्णयाने अक्षरशः इतिहासाला एक नवीन कलाटणी दिली. पण प्रश्न हा आहे की एक संघर्ष करणारं शेतकरी कुटुंब एका विशाल साम्राज्याचा पाया कसा काय घालू शकतं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला भोसले घराण्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या संघर्षाच्या दिवसांत डोकावून पाहावं लागेल. चला तर मग सुरू करूया हा अविस्मरणीय प्रवास. तर भोसले कुटुंबाची कहाणी सुरू होती है ती शेतीच्या मातीतून. ते पिढीजात शेतकरी होते, पण त्या काळात दुष्काळ, कर्ज आणि सततचे वादविवाद यांनी त्यांना पुरतं घेरलं होतं. त्यांचं नशीब जणू काही शेतात राबण्यासाठी नाही तर तलवार चालवण्यासाठीच लिहिलं गेलं होतं. भोसले बंधूंच्या आयुष्याला कलाटणी देणारे हे 3 मुख्य टप्पे होते. पहिलं म्हणजे देऊळ गावातल्या वादामुळे त्यांचे वडील बाबाजीराजे यांना आपलं गाव सोडावं लागलं. दुसरं, ते वेरूळला स्थायिक झाले, पण तिथेही निजामशाहीचा कर आणि सततच्या दुष्काळामुळे जगणं मुश्किल झालं होतं. आणि मग आला तो तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा क्षण, जेव्हा मालोजी आणि विठोजी यांनी नांगर सोडून वडिलोपार्जित तलवार उचलण्याचा निर्णय घेतला. जरा विचार करा, हे धाडसी पाऊल उचललं तेव्हा हे दोन्ही भाऊ किती तरुण असतील. मालोजी 1550 मध्ये जन्मलेले आणि विठोजी 1553 मध्ये. त्यांच्या रक्तात प्रचंड ऊर्जा होती आणि परिस्थिती बदलण्याची एक जबरदस्त जिद्द होती. इथून एका नव्या युगाची सुरुवात होणार होती. आता बघा, शेती सोडून सैनिक बनण्याचा निर्णय तर घेतला गेला, पण नोकरी मिळणार कुठे? त्यांच्या सुरुवातीच्या सेवेबद्दल इतिहासात 2 वेगवेगळी मतं आढळतात. मालोजीराजे फक्त शूर नव्हते, तर त्यांचं व्यक्तिमत्वच एखाद्या राजासारखं होतं. उंचपुरे, देखणे आणि प्रचंड धाडसी. असं म्हणतात की ते इतके शक्तिशाली होते की त्यांच्या वजनाने घोडीसुद्धा थकून जायची. याच गुणवैशिष्ट्यांमुळे ते कोणत्याही सरदाराच्या नजरेत सहज भरणारे होते. आता त्यांच्या पहिल्या नोकरीबद्दल इतिहासात 2 वेगवेगळे प्रवाह आहेत. काही इतिहासकारांच्या मते ते थेट निजामशाहीचे बलाढ्य सरदार लखुजी जाधवराव यांच्याकडे सेवेत रुजू झाले, तर काही बखरी असं सांगतात की त्यांनी फलटणच्या जगतापरावांकडे नोकरी केली आणि तिथेच पराक्रम गाजवून दीपाबाई निंबाळकर यांच्याशी विवाह केला. खरं तर मार्ग कोणताही असो, एक गोष्ट मात्र नक्की होती: मालोजी राजांचा पराक्रम सगळीकडे तळपत होता. इथे ना बारघीर आणि शिलेदार यामधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बारघीर म्हणजे एक सामान्य सैनिक, ज्याला घोडा आणि शस्त्र त्याचा मालक पुरवतो. पण शिलेदार म्हणजे स्वतःचा घोडा आणि शस्त्र बाळगणारा एक प्रतिष्ठित सैनिक. मालोजी राजांची बारघीर पदावरून शिलेदारपदी झालेली बढती ही त्यांच्या वाढत्या प्रतिष्ठेची आणि कर्तृत्वाची खरी ओळख होती. आणि आता आपण पोहोचतोय त्या एका घटनेकडे, ज्या घटनेने भोसले घराण्याचं नशीबच पालटून टाकलं. ही घटना घडली निजामशहाचे एक अत्यंत शक्तिशाली सरदार म्हणजे लखुजी जाधवराव यांच्या दरबारात. प्रसंग होता धुळवडीचा. जाधवरावांच्या वाड्यात मोठा उत्सव सुरू होता. मालोजी राजांचे जाधवरावांशी इतके जवळचे आणि चांगले संबंध होते की ते अनेकदा एकत्र जेवायला बसायचे. त्या उत्सवात लखुजी जाधवरावांनी लहानग्या शहाजींना आणि जिजाऊंना अगदी प्रेमाने आपल्या मांडीवर बसवलं. लहान शहाजी खूप हुशार आणि चलाख होते, त्यामुळे जाधवरावांचं त्यांच्यावर विशेष प्रेम होतं. उत्सवाच्या रंगात लहानग्या शहाजी आणि जिजाऊंना एकत्र खेळताना पाहून लखुजी जाधवराव हसता खेळता सहजच एक वाक्य बोलून गेले: ही जोडी चांगली दिसते. त्यांना तेव्हा कल्पनाही नव्हती की त्यांचे हे साधे शब्द पुढे काय घडवणार आहेत. जाधवरावांच्या तोंडून ही शब्द बाहेर पडताच मालोजी राजांनी क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी हीच संधी साधली. ते आणि विठ्ठोजी राजे तात्काळ उभे राहिले आणि जाहीर केलं की जाधवरावांनी संपूर्ण दरबारासमोर हे नातं स्वीकारलं आहे आणि आता आम्ही त्यांचे व्याही झालो. हे ऐकून दरबारातल्या लोकांनीही मान्य आहे मान्य आहे म्हणून जल्लोष सुरू केला. एका क्षणात उत्सवाचं सगळं वातावरण बदललं. जे गमतीची गोष्ट होती ती आता थेट सन्मानाची लढाई बनली होती. इथे 2 वेगवेगळी मतं, 2 वेगवेगळे दृष्टिकोन समोरासमोर आले. मालोजी राजांसाठी भर दरबारात दिलेला शब्द हा पत्थर की लकीर होता, एक सार्वजनिक वचन. पण बलाढ्य जाधवरावांसाठी तो केवळ उत्सवातील एक विनोद होता. त्यांना वाटलं, एक सामान्य शिलेदार आमच्या शब्दाला आव्हान देतोय. पण मालोजी राजे मागे हटणाऱ्यांपैकी नव्हते. आणि जेव्हा ही गोष्ट लखुजींच्या पत्नी म्हाळसाबाईंना कळली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया अगदी स्पष्ट होती. त्या म्हणाल्या, लोकोपवाद होईल. म्हणजे आपल्या मुलीचं लग्न एका सामान्य शिलेदाराशी लावून दिलं तर समाजात आपली प्रतिष्ठा कमी होईल. त्यांच्यासाठी हा सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. पण मालोजी राजे आपल्या मागणीवर ठाम राहिले.
आता मात्र स्वाभिमानाला धक्का लागलेले जाधवराव संतापले. त्यांनी सरळ सरळ मालोजी राजांचा हिशोब चुकता केला आणि त्यांना नोकरीवरून काढून टाकलं. हा फक्त नोकरी गमावण्याचा प्रसंग नव्हता, हा एक सार्वजनिक अपमान होता. भोसले बंधू अत्यंत अपमानित होऊन वेरूळला परतले. हा अपमान मालोजी राजांच्या इतका जिवारी लागला की असं म्हणतात त्यांच्या डोळ्यातून झोपच उडाली. आणि त्याच अपमानित अवस्थेत त्यांनी एक प्रतिज्ञा केली की आपण इतकं मोठं व्हायचं, इतकी प्रतिष्ठा मिळवायची की जाधवरावांना स्वतःहून हे लग्न लावून द्यावं लागेल. या अपमानाने त्यांच्या मनात एक नवी आग पेटवली होती. आता या संघर्षाच्या काळातच मालोजी राजांच्या आयुष्यात एक दुसरी महत्वाची गोष्ट घडत होती, त्यांच्या मुलांचा जन्म. आणि त्यांच्या नावामध्येही एक रंजक कथा आहे जी त्या काळातील सामाजिक समजुतींवर प्रकाश टाकते. एक गोष्ट अशी सांगितली जाते की मालोजी आणि दीपाबाई यांना पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी अहमदनगरच्या शाह शरीफ दर्ग्याला नवस केला होता. त्यानंतर त्यांना 2 पुत्र झाले आणि त्या संताच्या नावावरूनच त्यांची नावं शहाजी आणि शरीफजी अशी ठेवण्यात आली. ही कथा जरी खूप प्रसिद्ध असली तरी इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. शिवाजी महाराजांच्या हयातीत लिहिलेल्या शिवभारत या अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथात या नवसाचा उल्लेख कुठेही सापडत नाही. त्यामुळे इतिहासकार या कथेला पूर्णपणे दुजोरा देत नाहीत. तर मग अपमान झालाय, नोकरी गेलीये, पण निश्चय पक्का आहे. अशा परिस्थितीत एका बलाढ्य सरदाराला, ज्याने तुम्हाला दरबारातून हाकलून दिलंय, त्यालाच आपला शब्द मानायला भाग पाडण्यासाठी एका माणसाला काय करावं लागतं? मालोजी राजांचा खरा संघर्ष तर इथूनच सुरू होतो.